आपल्यासोबत परत 28 प्रभाग नंबर 28चे स्थानिक जुडलेले आहेत. जाणून घेऊया त्यांचे मत या संबंधाने काय आहेत. काय नाव तुमचं? तेजराव महाजन. तेजराव महाजन सर, आपण इथेच राहता? हो, मी इथेच राहतो जवळ. काय वाटतं तुम्हाला की आता इलेक्शन आहेत तर आपला प्रतिनिधी जो आहे हा कसा असावा? प्रतिनिधी हा समजदार असावा, सुशिक्षित असावा आणि काम करणारा असावा, सर्वांना घेऊन चालणारा असावा. या अगोदर इथे नगरसेवक राहून गेले आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की यावेळेस काही नवीन चेहरा वगैरे असावा? हो, नवीन चेहरा तर आवश्यकच आहे, असावा नवीन चेहरा. असं आता जसं नवीनमध्ये एक संदीप झाडे जे डॉक्टर आहेत हो. त्यांचं नाव समोर येत आहे. हो, हो. काय वाटतं तुम्हाला? त्यांनी पण इथं खूप सारे कामं केलेले हो आहेत, हो, संदीप झाडे हे काम करणारेच आहे तसे. है ना? त्यांनी इथं गर्भाचे हो कार्यक्रम, हो, गर्भाचे कार्यक्रम केले, 2 आरोग्य शिबिर वगैरे भरवलं. 3 वर्ष झाले काम करून राहिले ते इथे. आहे ना. तर समजा या नवीन चेहऱ्याला जर संधी जर दिली तर हो. परत आणखी चांगला विकास होऊ शकतो. हो, होऊ शकतो विकास. काय सांगाल तुम्ही या समज जनतेला की नवीन चेहरा जर झाडेजींचा येत आहे तर त्यांना सहकार्य करायला पाहिजे सगळ्यांनी? हो, संदीप झाडे जर उभे राहिले इलेक्शनसाठी तर सर्वांनी त्यांना मदत करावी आणि भरघोस मतांनी निवडून आणावे अशी माझी विनंती आहे. ओके, चला, धन्यवाद सर. मी ॲडव्होकेट विजय मानमोडे आणि वकिली करतो. एक वेळी नगरसेवक पुराणे निवडून येतात, हा, तर काय नवीन नगरसेवकाला चान्स दिला पाहिजे का? नवीन होतकरू पोरांना चान्स दिला पाहिजे. बरेचसे आहेत नवीन कार्य, जरी ते निवडून आलेले नाहीत पण इथे या प्रभागात कार्य करतात आणि लोकांच्या काही गरजा अडचणी पाहून त्याचे निराकरण करतात. असे नवीन पोरंही बरेचसे आहेत. त्यांना जर संधी मिळाली तर ते चांगल्या प्रकारे कार्य करू शकतील असं मला वाटतं. मला असं माहित पडलंय की इथले कोणी डॉक्टर आहे झाडे म्हणून, ते सुद्धा प्रतिनिधीमध्ये उपलब्ध आहेत, तर त्यांच्याबद्दल तुमचं काय? छान, म्हणजे आपलं त्यांचं कार्यालयही आहे इथं. आम्ही जेव्हा समस्या आम्ही मांडतो तेव्हा ते जातात आणि समस्याचं निराकरण करून देतात. नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. सगळ्याचे आपापले विचार असतात. माझं नाव निर्मला बबनराव चौधरी. नवीन चेहऱ्याला संधी द्यावी. हो, आम्ही चांगला असलेला व्यक्ती त्यालाच देऊ मत. कारण का आता याच्या पलीकडे आमचा विचारच नव्हता का मत द्यायचा. नवीन नेतृत्वाला इथे संधी मिळायलाच पाहिजे असे भरपूर कार्यकर्ते आपल्या या परिसरामध्ये आहेत. छोट्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे नगरसेवकांना, अशी अपेक्षा आहे. जसं गल्लीमध्ये गेल्यावर आजूबाजूनं जे गवत वगैरे असतात, मशीन महानगरपालिकेकडे गवताची मशीन आहे परंतु त्याचा नित्य नियमानं उपयोग होत नाही. आणि नगरसेवक असा असावा की तो त्या प्रत्येक गल्लीकडे लक्ष देणारा असावा. आताच्या परिस्थितीत आहे, नगरसेवक असा धनाढ्य नसावा. धनाढ्य असला का तो एकदम माजल्यासारखा करते. आणि म्हणून एक सर्वसामान्य नगरसेवक असावा, ज्याने छोटा जरी माणूस असला त्याला मान देण्यात यावा. फक्त हे निवडणुकीच्या वेळेस काकाजी मामाजी बाबाजी सगळं करतात. म्हणून नगरसेवक असा असावा, प्रामाणिक असावा. आणि लोकांनी बी गरज आहे, प्रामाणिक जो माणूस असेल त्यालाच निवडून दिलं पाहिजे. हा, नवीन सेवकाला चान्स देण्यात यावा. अनेक रेजिन मारून सुद्धा त्यालाच नगरसेवक न करावे ही आमची अपेक्षा आहे. नवीन जे कार्यकर्ते आहे, जे करू शकतात, ज्याची इच्छा समाजसेवा करायची आहे, त्यांनाच ते दिलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. सामाजिक कार्यकर्ता असावा, ज्यांनी समाजाचं काही कार्य केलेलं आहे, चांगल्या गोष्टी 5 वर्षापूर्वी केलेल्या आहे. ज्या पदावर नसताना जो कार्य करतो अशा लोकांना चान्स दिला पाहिजे अशी अपेक्षा आहे.